अल निनोमुळे यंदा राज्यात पाऊस कमी होईल असा अंदाज आहे। त्यामुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता दाट आहे आणि त्या दृष्टीनेच कृषी विभागानं पूर्वतयारी सुरू केली आहे। शेती क्षेत्रावर होणाऱ्या संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्याकरता खरीप हंगामाच्या नियोजनाकरता राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे। ही कार्यशाळा आज पुण्यात शिवाजीनगर इथल्या सारथी संस्थेच्या सभागृहात पार पडेल। बेंडवळची बहुचर्चित भविष्यवाणी समोर आहे। ऑगस्ट सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज आहे। देशाची अर्थव्यवस्था बिकट आहे असा देखील अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। घर बसल्या पार्किंगची सुविधा तुर्तास कागदावरच आहे। मोबाईल ॲप विकसित करण्यास मुहूर्त मिळत नाहीये। अखेर पुन्हा नव्यानं निविदा आता काढली जाणार आहे। मुंबईमध्ये घर बसल्या वाहन पार्किंग आरक्षित करण्याकरता मोबाईल ॲप विकसित करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, जो प्रयत्न गेल्या 5-6 वर्षांपासून हा रखडतोच आहे। निविदेला प्रतिसाद न मिळाल्यानं आता हार्डवेअर सॉफ्टवेअर एकत्रित नवीन निविदा ही काढली जाणार आहे। सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग आणि वायफाय हे आता असेल। मुंबई पालिकेच्या उद्यानात हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे। सोलर बाग 30 वर्ष टिकू शकतो असा एक अंदाज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।